बेसन लाडू म्हटलं की बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण होतात. पहिला प्रश्न हा आहे की आपलं पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही, त्यामुळे ते चिकट होतात, कचवट लागतात आणि चवीला बिघडले का मग इच्छाच होत नाही आपल्याला कोणाला वाटण्यासाठी पण. मग आजचा आपला पदार्थ फार सोपा आहे, तर चला तर मग बनवूया आपण. ह्यासाठी आपल्याला इथे एक पसरट कढई लागणार आहे. तर इथे प्रमाण व्यवस्थित समजून घ्या. इथे आपण 1 कप किंवा 1 वाटी साखर घेतली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धा कप आपण पाणी टाकलेलं आहे आणि ही व्यवस्थित साखर आपल्याला वितळवायची आहे, मेल्ट करायची आहे. तर आपल्याला गॅस लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि ही साखर व्यवस्थित मध्ये मध्ये ढवळत राहा, जेणेकरून खाली सकल चिकटणार नाही. व्यवस्थित एकदा मिक्स झाली, चांगली व्यवस्थित साखर वितळली की 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे. इथे आपण साखरेचा भुरा बनवणार आहोत, जो आपल्याला मदत करणार आहे हलवाई स्टाईल लाडू चवीला लागण्यासाठी. तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साखर स्वच्छ नसेल किंवा शुभ्र नसेल तर तुम्ही 1 चमचा दूध टाकून वरचं तवंग काढून साखर शुभ्र करू शकतात. तर ती एकदा झाल्यानंतर साखर व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कडे खाली उतरवून आपल्याला सलग ते पाक जो आहे तो ढवळून ढवळून थंड करायचा आहे, ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हा पहा ह्या प्रोसेसमध्ये होईपर्यंत एक परत साखर बनते या पाकाची. पण ती साखर प्रॉपर साखर बनत नाही, भुरा बनतो साखरेचा ढवळत राहिल्यामुळे. तर ह्याप्रमाणे हे करताना जर तुमच्या साखरेमध्ये गुठल्या होत असतील तर तुम्ही काही सेकंडसाठी मिक्सरचाही वापर करू शकतात आणि पटकन ती पावडर बनवू शकतात. तर इथे मी प्रेस करून करूनच हा भुरा तयार केलेला आहे. हा बघा, हा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. आता तीच कढई व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपण 200 ग्राम तूप घेतलेलं आहे. इथे आपण पाव किलो नाही घेतलेलं आहे, थोडंसं 50 ग्रॅम आपण साईडला ठेवलेलं आहे. जर गरज लागली, जर तुम्हाला वाटतं आहे की बेसन पीठ कोरडं वाटतं आहे किंवा व्यवस्थित भाजलं जात नाही आहे, तर त्यावेळेला 2-3 चमचे वरून तुम्ही ॲड करू शकतात. शक्यतो पूर्ण पाव किलो आपल्याला तूप यामध्ये टाकायचं नाही आहे. इथे मी 2 कप किंवा 2 पेले बेसन घेतलेलं आहे. प्रमाण समजून घ्या. पाव किलो बेसन, पाव किलो साखर आणि पाव किलो तूप समप्रमाण आहे सगळं. जर वाटीचा हिशोब घेतला तर आपण 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला लो टू मीडियममध्ये आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता इथे पहिलं समजून घ्या की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की बेसन पीठ भाजताना गुठळ्या होतात. तर हे कारण काय की तुम्ही व्यवस्थित मिक्स नाही करत. असं चपटा चमचा घ्या आणि मिक्स करताना दाबून दाबून मिक्स. या प्रोसेसला भरपूर वेळ लागतो, पण हीच बेसन लाडवामध्ये महत्त्वाची प्रोसेस आहे. व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदा आपण व्यवस्थित भाजून घेतलं की आपल्याला अर्धा पेला पाण्याचे शिंतोडे मारायचे आहेत. हे कारण का की आपण वाण्याकडून पीठ घेऊन येतो, ते एकदम फाईन पावडर असते आणि आपल्याला दाणेदार बेसन लाडू बनवायचे आहेत. तर पाणी शिंतोडे मारल्यामुळे ह्याच्यामध्ये दाणे तयार होतात बेसनाचे आणि व्यवस्थित ते खुलून येतात आणि लाडू पण बनायला मदत होते, म्हणून आपण इथे पाणी वापरलं आहे. जर तुमचं व्यवस्थित जाडसर बेसन असेल तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करा. तर हे व्यवस्थित आपल्याला पुढचे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता काहींचा प्रश्न हा असतो की खाताना चिकट लागतात, तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही ते पीठ व्यवस्थित भाजलं नाही आहे, म्हणून ते गळायला चिकटतं किंवा ते चिकट लागतात. तर समजायचं कसं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आहे की नाही. एकदा व्यवस्थित भाजल्यानंतर घरामध्ये एक सुगंध दरवळतो बेसनाचा आणि कलरही बदलतो थोडा. तर त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आम्ही भाजतो तरी पण आमचं पीठ हे घशाला लागतं किंवा चिकटतं. त्याचं कारण हे की तुम्ही ही पूर्ण प्रोसेस हाय फ्लेमवरती किंवा गॅस मोठा करून हे करतात. तर ते पण करू नका. मंद आचेवरतीच ही पूर्ण प्रोसेस आपल्याला व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजून गेल्यानंतर झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड करायचं आहे आणि नंतर बाकीचे जिन्नस यामध्ये टाकायचे आहेत. बरेचशा लोकांचा प्रश्न असतो की आमचे वळले जात नाहीत लाडू किंवा मग पातळ होतात किंवा. तर ह्याचं कारण हे की पीठ गरम असतं, त्याला थोडंसं आपल्याला थंड करावं लागतं. गरम पिठामध्ये जर पिठी साखर आणि तुम्ही
किंवा साखर मिक्स केली तर ती वितळते आणि व्यवस्थित शेप येत नाही लाडवाचा. तेवढं आपण हात लावू शकतो त्या पिठाला, तेवढं आपल्याला गरम ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये आपण हे जे साखरेचा भुरा घेतलेला आहे, बनवलेला आहे, तो मिक्स करायचा आहे थोडा थोडा. इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे. तुम्ही जर साखर जास्त खात असाल तर प्रमाण इथे कमी जास्त करू शकतात. ते टाकल्यानंतर आवडीनुसार मी ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. इथे मी मनुका आणि काजूची कापं घेतलेली आहेत आणि पुरा बनवला आहे. त्याच्या कुठेतरी साखरेचं गोळे राहिलेले असेल तर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करायचं हे पूर्ण मिश्रण आणि नंतर वळायला घ्यायचं आहे. तुम्हाला हे ड्राय वाटत असेल, पण खरं तर जास्त तूप न वापरल्याने आपले हे लाडू मस्त होतात, खाली सलग बसत नाहीत, चेपली जातात, एकदम गोल आपण बनवलेले असतात. पण हे बघा किती छान बनतात. पण त्याचा आकार हा असाच राहतो शेवटपर्यंत. आणि विश्वास ठेवा, तुमच्या ह्या वर्षीच्या पूर्ण फराळामध्ये पहिले बेसन लाडू संपतील आणि बाकीचा फराळ संपतील. तर ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते. आणि जर रेसिपी ही आवडली असेल तर मला नक्कीच सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर आपण पुढच्या रेसिपीमध्ये पटकन भेटू. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.